हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे बुधवार आणि 27 तारीख आहे नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर. प्रतीकचा आज बर्थडे आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की प्रतीकचा काही दिवसात बर्थडे येतो, तर आज आहे प्रतीकचा बर्थडे. आणि प्रतीकसाठी मी गिफ्ट तर काहीच घेतलं नव्हते, पण असे टी शर्ट्स वगैरे मी थोडे ऑर्डर केले होते, तर ते झालं त्याला गिफ्ट म्हणून. असं त्याने मानलं की ते गिफ्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी रात्रीच काल हे ऑर्डर करून ठेवलं होतं की हे सकाळी येईल. आज सकाळी येईल. पण परत माझ्या सरप्राईजमध्ये माती झालेली आहे आणि ह्यावेळेस माती मी खाल्ली आहे. तर माझे सरप्राईजेस कधीच सक्सेसफुल होत नाही. खूप रेअरली माझे जे मी सरप्राईज प्लॅन करते ते सक्सेसफुल होतं. आणि झालं असं की सकाळी ऑफिस वगैरे आम्ही लॉग इन केलं होतं. त्याचंही ऑफिस होतं, माझंही होतं, कारण आज वेडनेसडे आहे. तर लॉग इन केलं होतं आणि मी किचनमध्ये काहीतरी स्वयंपाकाचं पाहत होती. आय थिंक याला कॉफी बनवून देत होती, तर तेवढ्यात एक फोन आला. तर मी याला म्हटलं की ठीक आहे उचल तू, काही नाही एवढं. आणि त्या फोनमध्ये तो माणूस उचलून याला बोलतोय की हॅलो सर, मैं FNP से बात कर रहा हूँ, आपका ये पार्सल है, ये है वो है. याला समजलं काहीतरी येणार आहे. तिथे सगळं माती झाली त्या सरप्राईजची. तर काही त्याला अर्थच राहिला नाही, पण ठीक आलं तर त्याने घेतलं. आता मी ते व्हिडिओ मी ती क्लिप पुढे टाकेल. आता मी हा ब्लॉग इथूनच स्टार्ट केला आहे. संध्याकाळ झाली, आमचं ऑफिस वगैरे झालं आहे, लॉग आउट केलं आहे आम्ही. तर मग हे पण सरप्राईज स्पॉईल झालं. आधीचं तर तुम्ही पाहिलंच, ते शर्टवाला पण स्पॉईल झालं होतं. तर असे माझे सरप्राईजेस स्पॉईल होत राहतात. त्यात हाच करत राहतो सरप्राईजेस स्पॉईल. आज चुकी माझी होती पहिल्यांदा, ते झालं. आणि मग नंतर लंच टाईमला ताई दादा केक घेऊन आले होते, तर आम्ही केक कट केला. डुबू पण आला होता, तर ते झालं. मग नंतर परत आमचं ऑफिस आम्ही कंटिन्यू केलं आणि आता फायनली आम्ही दोघांनी पण लॉकआउट केलं आहे. मी थोडं आधी केलं आहे, प्रतीकने जस्ट आत्ता केलं आहे. आणि आत्ता आमचा प्लॅन आहे की आम्ही डिनरला जाणार आहे. तर डिनरला जाण्यासाठी आम्ही रेडी होऊ. रेडी झालं की तुम्हाला दाखवतो. आणि हॅपी बर्थडे. थँक्यू. मेसेज कार्ड पण आहे का? So dear Pratik, you are a special someone who deserves everything in life. On your birthday, I pray that you get all that you desire and dream of. Wishing you a fun-filled happy birthday. Happy birthday, my love, from Gayatri. अरे बापरे. Thank you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Copyrighted. हे कधी केलं? सांगते स्टोरी, थांब जरा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pratik. Happy birthday to you. तुझ्यापेक्षा चाल ना काहीतरी. मी तुला चालते थोडी तिकडे काहीतरी. हा अजून इकडे बघ. पुन्हा खाऊन आधीच घेतला. थांबा बाहेर ठेव. तू थांबा, तुला क्रीम देते. चालतं थोडस. तर ती तुझ्या त्याला क्रीम देते. इके झाला ओढून घेतला. याला नाही चंपा. रेडी झालो डिनरला जायला. प्रतीक शूज घालतोय आणि मग आम्ही आमचा लुक तुम्हाला लिफ्टमध्ये दाखवू, कारण आता आम्ही मिररजवळ नाही. तसं आहे मिररजवळ, पण आता घरात मी लाईट वगैरे बंद केली, सो आता नाही दाखवत. डिरेक्टली लिफ्टच्या मिररमध्येच दाखवेल मी. ओके देन चलो. असंच उभं राहा, थांब ना आपण दाखवूया. इथे उभं राहा. कशी दिसतोय आम्ही, बर्थडे बॉय.
आम्ही रेस्टॉरंटला पोचलो होतो, आम्ही वरती गेलो आणि पाहिलं तर खूपच गर्दी होती तिथे आणि खतरनाक, म्हणजे खूप लोक उभी होती तिकडे बाहेर रेस्टॉरंटच्या एंट्रीच्या बाहेर. तर आम्ही जाऊन रिसेप्शनला विचारलं की आमचं बुकिंग आहे. आमचं 9:15 बुकिंग होतं, आम्ही झोमॅटोवरनं टेबल बुक केला होता. पण तो आम्हाला बोलला बुकिंग असून पण की तुम्हाला 40 मिनिट्स वेट करावं लागेल आणि जे लोक असेच गेले ते तर होतेच तिथे. तर आम्ही म्हटलं थांबण्यात काही अर्थ नाही आहे, खूप मिसमॅनेजमेंट आहे. कारण की आज वेडनेसडे आहे तरी जर यांच्याकडे अशी गर्दी राहत असेल तर वीकेंडला तर हे लोक कायच मॅनेज करत असतील लोकांना. ऑल्दो रिव्ह्यू वगैरे आम्ही ऐकलं होतं की चांगला आहे फूडचा वगैरे, म्हणून आम्ही तिथे बुक केलं होतं. पण खूपच बकवास वाटला मला, कारण जाऊनच जर तुमचं मॅनेजमेंटच नीट नाही आहे तर लोक एन्जॉय कसं करणार आहेत. तर आम्ही तिकडून निघालो लगेच 5च मिनिटात. आणि दुसरा रेस्टॉरंट जे आम्ही सेकंड चॉईस होतं आमचं की आम्ही इकडे पण जाऊ, तर मग आम्ही तिकडे टेबल बुक करून टाकलं आणि आम्ही तिकडे निघालो आहे. आम्हाला जायला अजून 15-20 मिनिटं लागतील. बालेवाडीला आहे ते. सध्या आम्ही वाकडमध्येच गेलो होतो जवळ घराच्या, पण ते नाही झालं, खूपच भंगार मॅनेजमेंट आहे त्यांचा. आता आम्ही तिकडे चाललोय बालेवाडीला. हो, तिकडे आम्ही फोन करून विचारलं वेटिंग आहे की नाही, तर तिकडे नाही आहे आणि आम्ही तिकडे जाऊ आता आणि मग डिनर करू आम्ही. प्रतीक चिडला बिचारा बर्थडेच्या दिवशीच. एनिवेज चलो होता रहता है, बघू वाटलं तर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pratik. Happy birthday to you. Happy birthday. Thank you. डिनर झालाय, मस्त डिनर झालाय. खूप पोट फुल आहे माझं. प्रतीकचं पण खूप पोट फुल आहे ना पोट फुल. आणि मला खूप थंडी लागते कारण माझा ड्रेस स्लीवलेस आहे. खतरनाक थंडी लागते. आपली गाडी कुठे आहे? तिकडे आली आपली गाडी. चलो गाडी आलेली आहे, घर जाएंगे. खूप थंडी आहे इकडे. गाडी चालू. हो ठीक आहे, थँक्यू. बापरे, गाडीत बसून खूप बरं वाटतंय मला. ते पार्सल मागे ठेवू. हा किती बरं वाटतंय. पडणार नाही ना हे? केक वगैरे मग आहे ना डब्यात आहे ना, मांडीवर घेऊ का? ठीक आहे. येस, गाडीत बसून बरं वाटतंय. खूप थंडी आहे बाहेर. त्यात स्लीवलेस घातल्या तर आणखीनच थंडी लागते. पण आता पार्टीला जायचं आहे म्हटल्यावर नंटापट्टा तर केलाच पाहिजे आपल्याला. मला प्रतीक बोलला होता जॅकेट घे, पण मी म्हटलं तर ह्या ड्रेसवर कुठे मी जॅकेट घालणार आहे, सो म्हणून मी नाही घेतलं. आणि आता मला खतरनाक थंडी लागते. पण सध्या गाडीत बसून बरं वाटतंय. अंधार आहे आता, दिसतेय का मी? येस. काय का दिसत नव्हती ना म्हणून. आता दिसते पण. अयो, आता दिसते ना पण. कैसा रहा डिनर? छान होता, चांगला होता. आम्ही केक पण कट केला एंडला, तुम्ही पाहिलं असेल मागच्या क्लिपमध्ये. मस्त होता केक, पण आम्हाला पूर्ण संपत नव्हता, सो आम्ही पार्सल करून घेतलाय. आता आम्ही घरी जाऊन मस्त दोघे एन्जॉय करू केक थोड्या वेळाने, पोटातलं थोडंसं जिरल्यावर. आणि आता हा व्लॉग माहीत नाही केवढा झालाय, पण सध्यासाठी बाय बाय, गुड नाईट. चलो कौन सा गाएंगे? हैप्पी बर्थडे बार बार ओके. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी
Happy birthday from Pratik. Happy birthday to you. Hey. हॅपी बर्थडे म्हणून देणार जाय. बोलूया भाई. बोलूया. आणि बाजूला पण आहे. जेव्हा तुम्ही व्यवस्थित करते जरा ते मूड वरती येते. ते फुटतो का ते फुटतो माझा बट टिल देन टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.